नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. धनंजय मुंडेंनी काल राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर भूमिका मांडली. देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडेंनी काल आमदारांसमोर भूमिका मांडली आहे. माझ्याबाबत काय करायचं हे अजित पवार ठरवतील असं मुंडे म्हणाले. देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडेंनी काल आमदारांच्या समोर भूमिका मांडलेली आहे. माझ्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे अजित पवार ठरवतील असं धनंजय मुंडे काल म्हणाले. पक्ष आणि अजितदारांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन अशी भूमिकाही धनंजय मुंडे यांनी काल आमदारांसमोर मांडली आहे. मुंडेंनी काल राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर ही भूमिका मांडली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर अनेक आरोप आहेत आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडेंची जवळीक असल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तर राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर मुंडे काल काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन. काही जण माझ्यावर वैयक्तिक राग ठेवत आरोप करतायत. धनंजय मुंडेंनी काल राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर ही भूमिका मांडली आहे. पक्ष आणि दादांनी आदेश दिला तसंच सांगितलं तर लगेच राजीनामा देईन असं मुंडे म्हणाले. वाल्मिक कराड सोबतच्या जवळीकीमुळे वाल्मिक कराडवर अनेक आरोप कसे आहेत त्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यानं केली जाते आणि याच मागणीसह अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही केलेली होती. आणखी माहिती याबद्दल घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय मंकणीकडून. अक्षय, सौरभ, काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची संपूर्ण साप्ताहिक बैठक जी आहे ती देवगिरी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेली होती आणि या संपूर्ण बैठकीला सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री असतील आणि मुंबईत उपस्थित असलेले आमदार असतील, प्रवक्ते असतील, सर्वांची एकत्रित संयुक्तरित्या साप्ताहिक बैठक होते. या संपूर्ण बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली भूमिका जी आहे ती पक्षातल्या सर्व आमदारांसमोर आणि त्याचसोबतच मंत्र्यांच्या समोर जी आहे ती मांडलेली आहे. कारण की काल अंजली दमानिया 2 दिवसांपूर्वी अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्या सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती करताना पाहायला मिळतात आणि त्या संदर्भातली भेट सुद्धा त्यांनी अजित पवारांची घेतलेली होती आणि अजित पवारांना धनंजय मुंडे यांच्या विरोधातले पुरावे जे आहेत, कागदपत्र जे आहेत ते दिलेले होते. परंतु या सगळ्याच्या संदर्भात काल कॅबिनेटची बैठक होती. त्या कॅबिनेटच्या बैठकीच्या नंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया मांडताना सांगितले की माझ्या राजीनाम्याच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच या संदर्भातली अधिक सविस्तरची भूमिका मांडतील. कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आणि राजीनाम्याच्या संदर्भात आपली भूमिका जी आहे ती मांडलेली होती. काल देखील अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अंजली दमानिया मला भेटल्या, त्यांनी मला सगळे पुरावे जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या विरोधातले दिलेले आहेत. ते पुरावे जे आहेत ते मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेले आहेत. आणि काल जी संपूर्ण साप्ताहिक बैठक झाली त्या साप्ताहिक बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांनी सर्वच आमदारांसमोर आपली भूमिका मांडत सांगितली की काही लोक वैयक्तिकरित्या माझ्यावरती द्वेष ठेवून माझ्यावरती आरोप करतात आहेत आणि त्याचसोबतच काही माझा या हत्ये प्रकरणाच्या संदर्भात जर थेट इन्व्हॉल्वमेंट असली तर मी स्वतःहून पक्ष आणि जर उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांनी सांगितलं तर मी राजीनामा देईन अशी थेट रोखठोक भूमिका जी आहे ती काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांसमोर धनंजय मुंडे यांनी ठेवलेली आहे. ठीक आहे अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल. धनंजय मुंडेंनी काल राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर ही भूमिका मांडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदारा गटातल्याच प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. संदीप क्षीरसागर, सुरेश धस यांनीही धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.